महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चाला भाजपनंही मूक निदर्शनं करत प्रत्युत्तर दिलं। भाजपनं विरोधकांच्या मोर्चावर फॅशन शो अशी टीका केली। त्यावर शर्मिला ठाकरेंनी आपल्या स्टाईलनं टोला लगावला। पाहूया। निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेनं सत्याचा मोर्चा काढला। तर या मोर्चाला भाजपनं मूक मोर्चानं प्रत्युत्तर दिलं। गिरगाव चौपाटीवर भाजपनं मूक निदर्शनं केली, ज्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासह आमदार आणि नेते सहभागी झाले। तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून भाजपनं विरोधकांच्या मोर्चाचा निषेध केला। या विरोधकांच्या मोर्चाला भाजपनं फॅशन शो म्हटलं। त्यावर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी मूक मोर्चा आहे मग बडबड कशाला असं म्हणत प्रत्युत्तर दिलं। काय झालंय, महाविकास आघाडी पूर्ण फ्लॉप झाली आहे, त्यामुळे प्रमोशनसाठी एक नवा भिडू यांनी आणलेला आहे आणि पाहुणे कलाकार म्हणून राज ठाकरे महाविकास आघाडीच्या मंचावर येताना दिसते। पण महाराष्ट्राची जनता यांना फ्लॉप करणार आहे। 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयात जाणारे उद्धवजी ठाकरे आज पायी पायी फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढतायत। परंतु फॅशन स्ट्रीटवरून निघणारा हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातील जनता करेल। आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा समजू नका। काही एनजीओज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र असेल, देश असेल, या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करून या एनजीओच्या माध्यमातून अशा काही मंडळींना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत। आमचं तेवढंच म्हणणं आहे की मतदार याद्या नीट करा, त्याला ऑब्जेक्शन बीजेपी का घेतेय, आमचा तेवढाच प्रश्न आहे। मेन आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय। निवडणूक आयोग म्हणजे बीजेपीचं ऑफिस नाही आहे, ना कुठच्या सत्ताधारी पक्षाचं ऑफिस आहे। निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं आणि मला तर म्हणणं उत्तर देऊच नये, तुम्ही नुसत्या याद्या नीट करा बस। भाजपचे नेते मूक आंदोलन करतात, या मोर्चाला उत्तर देण्यासाठी। पण त्यांना म्हणा मूकच करा ना, बडबडतात किती, मूकच करा म्हणावं। आणि त्यांना म्हणा तुमच्या विरुद्ध आमचा मोर्चा नाहीच आहे, आमचा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आहे ना, तर मग निदान तुम्ही सांगा तरी की निवडणूक आयोग म्हणजे बीजेपीचं ऑफिस आहे। मुंबईत भाजपचे अध्यक्ष अमित साटमांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या प्रचारात पाकिस्तानचे झेंडे फडकले। उद्धव ठाकरे का हात पाकिस्तान के साथ असा हल्लाबोल साटमांनी केला। अरे यांच्या त्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते। यांच्या उमेदवाराचा प्रचार तर बॉम्बस्फोटाच्या आरोपीने केला होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरे का हात ये पाकिस्तान के साथ, उद्धव ठाकरे का हात ये आतंकवादियों के साथ, महाविकास आघाड़ी का हाथ ये पाकिस्तान के साथ, महाविकास आघाड़ी का हाथ ये भ्रष्टाचारियों के साथ, ये आतंकवादियों के साथ। आणि या आतंकवाद्यांचा आणि पाकिस्तानचा साथ देणाऱ्यांचा खात्मा करण्याचं काम हे येणाऱ्या महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे। मतदार याद्या शुद्ध करा या मागणीसाठी मविया आणि मनसे रस्त्यावर उतरले, पण निवडणुका पुढे ढकलल्या जातील असं दिसत नाही। 5 किंवा 6 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होतील अशी माहिती आहे। हिरा ढाकणे, गोविंद ठाकूर आणि निखिल चव्हाणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।